नमस्कार. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या जनता सहकारी बँक लिमिटेड पुणेच्या फेसबुक पेजवर मी निलेश देशपांडे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दिनांक 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण देशभर सहकार सप्ताहाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. सहकारी बँका, सहकारी संस्था करत असलेलं काम, त्यांच्या समोर असणारी आव्हानं यावरती व्यापक चर्चा व्हावी, या क्षेत्रातले मान्यवरांचं मार्गदर्शन मिळावं आणि सहकार चळवळ पुढे नेण्यामध्ये अजून त्याचा उपयोग व्हावा, असा हा या सहकार सप्ताहाचा उद्देश आहे. सहकारामध्ये प्रशिक्षण हे एक अत्यंत महत्वाचं असा भाग आहे. सातत्यपूर्ण प्रगती करण्यामध्ये प्रशिक्षण हे महत्वाचा भूमिका निभावत असते आणि सहकाराच्या संदर्भात प्रशिक्षण देण्याकरता ज्या संस्था आहेत अशा संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्याकरता काम करणारी अशी डॉक्टर विठ्ठलराव विखे इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट ही एक महत्वाची संस्था आहे. ही संस्था आज 75 पेक्षा जास्त वर्ष काम करते आणि सहकारी संदर्भातलं सर्व प्रकारचं प्रशिक्षण ही संस्था देत असते. आज या संस्थेतील प्राध्यापक डॉक्टर श्री देवदत्त दिवेकर हे आपल्या समोर संस्थेची माहिती, त्याच पद्धतीने सहकार क्षेत्रासमोरची असणारी आव्हानं असा विषय आपल्या समोर मांडणार आहेत. दिवेकर सर हे कोर बँकिंग टेक्नॉलॉजी या विषयाचे अभ्यासिक आहेत आणि याच विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट देखील केलेली आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आपल्याला कसं पुढे घेऊन जाऊ शकेल, त्याचबरोबरीने सहकारी बँकांनी, सहकारी संस्थांनी या सर्व तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना प्रशिक्षणाच्या माध्यमातून कशी प्रगती करावी याबद्दल श्री दिवेकर सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी श्री देवदत्त दिवेकर यांचं यामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि दिवेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर प्रशिक्षण आणि त्याचं महत्व तसंच सहकाराची माहिती द्यावी. नमस्कार. सर्वप्रथम देशभरात साजऱ्या होत असलेल्या सहकार सप्ताह प्रित्यर्थ आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसंच हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे शक्य होतोय त्या जनता सहकारी बँकेला नुकतीच 75 वर्ष पूर्ण झालीत. त्या प्रित्यर्थ जनता सहकारी बँकेचं संपूर्ण संचालक मंडळ, सभासद तसंच सर्व कर्मचारी वर्ग यांनाही अनेक अनेक शुभेच्छा. सहकार क्षेत्र किंवा सहकारी संस्था या भारतामध्ये 100 वर्षांहूनही अधिक काळ कार्यरत आहेत. आपल्या पुण्यामध्येच काही सहकारी बँका आहेत ज्यांनी 100 वर्षाचं आयुमान काही वर्षापूर्वीच पूर्ण केलेलं आहे. सहकारी संस्थांचं एक वैशिष्ट्य असं की सहकारी संस्था या लोकांच्यासाठी लोकशाही पद्धतीनं चालवलेल्या संस्था. सहकारामध्ये अनेक यशोगाथा पण आहेत. अनेक ठिकाणी या सहकारी संस्थांनी अशा पद्धतीचं काम केलं की ज्याच्यामुळं ते गाव, तो संपूर्ण भाग, तिथे राहणारे लोकवस्ती, लोक या सगळ्यांचं एक आर्थिक प्रगती, उन्नती या सहकारामुळे झालेली आहे. त्याच्यामध्ये काही नावं प्रामुख्यानं आपल्याला इथं सांगता येतील. ती म्हणजे वारणा जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, सांगली जिल्ह्यामधलं इस्लामपूर, तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेलं अकलूज, ही काही उदाहरणं आपल्याला उदाहरण म्हणून घेता येईल की ज्याच्यामुळं त्या संपूर्ण भागाचा एक मोठ्या प्रमाणात विकास या सहकारी संस्थांच्यामुळे झाला. सहकारी संस्था या प्रामुख्यानं 2 प्रकारच्या येतात. एक क्रेडिट कोऑपरेटिव्स आणि दुसरं नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्स. सहकारी संस्था या एकमेव अशा संस्था आहेत की ज्याचा प्रेझेन्स हा गावोगावी आहे. भारतामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत लेवलवरती, जास्तीत जास्त ग्रामपंचायत लेवलवरती या सहकारी संस्था आपल्याला बघायला मिळतात. तसंच काही संस्था ज्या आहेत त्या राज्यस्तरावरती काम करतात, काही राष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या संस्था आहेत. तसंच काही संस्था, सहकारी संस्था या आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या संस्था पण आहेत. उदाहरणार्थ अमूल आहे, इफ्को आहे, या संस्था या आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करतात. हा योगायोगाचा भाग आहे की आपला देश आता अमृतकाल साजरा करतोय, जनता सहकारी बँक अमृतकाल साजरा करते. तसंच आमची संस्थासुद्धा आता ह्या अमृतकालाचा अनुभव किंवा अमृतकाल साजरा करते.
ही एक अतिशय जुनी, ही ओल्डेस्ट इन्स्टिट्यूशन आपल्याला असं म्हणता येईल सहकार क्षेत्रामध्ये शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, प्रकाशन अशा पद्धतीचं काम करणारी ही एक सर्वात जुनी संस्था कार्यरत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट ही आपल्या राज्य सरकारद्वारे एक शिखर प्रशिक्षण संस्था सहकार क्षेत्रासाठी म्हणून अधिकृत केलेली संस्था आहे. त्याच पद्धतीनं सिपेक बर्ड ही जी इन्स्टिट्यूट आहे, ही संस्था जी आहे, त्यांनी सुद्धा त्यांची मान्यता आमच्या संस्थेला दिलेली आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट ही राज्य शासनाद्वारे अधिकृत संस्था आहे. तसंच सिपेक बर्डद्वारे मान्यताप्राप्त संस्था ही इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटची स्थापना 1947 साली झाली आणि भारतामधली एक सर्वात जुनी संस्था असं आपल्याला म्हणता येईल. ICM पुणे ही महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे एक अधिसूचित संस्था आहे, एक शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून आमच्या संस्थेला मान्यता आहे. तसंच सिपेक बर्ड ही एक नाबार्डची जी इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याद्वारे पण ह्या संस्थेला अधिकृत संस्था म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. सहकार क्षेत्रामध्ये गरज असलेला एक प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, एक व्यावसायिक व्यवस्थापनाची माहिती असलेलं संचालक मंडळ, ही गरज लक्षात घेता NCCT आणि त्याची जी युनिट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. त्याच्यामध्ये 2 प्रकार प्रामुख्यानं आहेत. एक दीर्घावधीचे कार्यक्रम आणि एक लघु अवधीचे कार्यक्रम. त्याच्यामध्ये दीर्घावधीच्या कार्यक्रमामध्ये आमची वॅमनिकॉम जी राष्ट्रीय स्तरावरती काम करते, तिथं डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट हा कार्यक्रम तिथं चालवला जातो. त्याच पद्धतीनं आमच्या ज्या रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट RICMs ज्या 5 आहेत तिथं आणि 14 इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट इथं HDCM हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हा कार्यक्रम राबवला जातो. हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हा 26 आठवड्याचा कार्यक्रम आहे. तसंच काही सेक्टोरल डिप्लोमा प्रोग्राम्स पण आमच्या ह्या युनिट्सद्वारे राबवले जातात. त्याच्यामध्ये डेअरी कोऑपरेटिव्हसाठी डिप्लोमा आहे, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्यासाठी डिप्लोमा आहे, ऑडिटवरती डिप्लोमा आहे, इंडियन आर्म फोर्समधनं जे रिटायर होणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी एक डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट आमच्या इथे राबवला जातो. असे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या ह्या संस्थांच्यामध्ये, ह्या सर्व युनिट्समध्ये राबवले जातात. हे सगळे दीर्घावधीचे कार्यक्रम आहेत. आणि एक विशेष उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे काही राज्यांनी जसं की केरळा, कर्नाटका, तमिळनाडू या राज्यांनी त्यांच्या सहकारी कायद्यामध्येच अशी सुधारणा केलेली आहे की सहकारी क्षेत्रामध्ये ज्याला आपलं करिअर करायचं आहे त्याला जॉब स्वीकारताना अशा पद्धतीचा डिप्लोमा, तो DCBM, HDCM किंवा हे सेक्टोरल डिप्लोमा, अशा पद्धतीचे डिप्लोमा प्रोग्राम हे त्याला पास व्हावे लागतात, त्याला उत्तीर्ण व्हावं लागतं. तर अशा पद्धतीची व्यवस्था, अशा पद्धतीचं कायद्यातली सुधारणा ही काही राज्यांनी केलेली आहे. तसंच आपल्या राज्यामध्ये सुद्धा अशी जर काही व्यवस्था निर्माण केली, आपल्या सहकारी कायद्यामध्ये अशी जर काही सुधारणा झाली तर त्याचा फायदा हा नक्कीच आपल्या सहकारी क्षेत्रासाठी होईल असं वाटतंय. सर्वात शेवटी मी पुन्हा संपूर्ण सहकार क्षेत्राला, त्या सहकार क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्या संस्थेच्या वतीनं तसेच NCCT आणि त्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व युनिट्सच्या वतीनं सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसंच जनता सहकारी बँक ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आज, ज्यांच्यामुळं हा संवाद आज शक्य झाला, त्या जनता सहकारी बँकेला त्यांच्या अमृतकालासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यश शिखराकडे पाऊल आमचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमचे, उदात्त हेतू पक्की तत्त्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.